मेयर कप SP कॉलेज ग्राउंड, टिळक रोड, पुणे, महाराष्ट्र. हॉर्स रायडिंग कॉम्पिटिशन्स, स्टेट लेवल हॉर्स रायडिंग कॉम्पिटिशन्स. हे आहे आपलं इंडोर स्टेडियम, जिथे 8 ते 11, 11:30 या कॉम्पिटिशन्स होतात. संध्याकाळी बहुतेक फायनल रिझल्ट डिक्लेअर होईल. अतिशय उत्कृष्टरित्या खूप मोठं आयोजन पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनने केले आहे. मेयर कप हॉर्स रायडिंग कॉम्पिटिशन्स, स्टेट लेवल कॉम्पिटिशन्स आणि खूप ठिकाणाहून अशा पद्धतीने ॲनिमल ॲम्ब्युलन्स आलेल्या आहेत. खूप ठिकाणाहून बसेस आल्यात. अशा मुद्दाम मी तुम्हाला तो नजारा दाखवतो आहे, जेणेकरून हे माहिती व्हावं सामान्यांना की हॉर्स रायडिंगची कॉम्पिटिशन जेव्हा भरवली जाते तेव्हा त्याच्या आयोजन नियोजन करण्यात किती एफर्ट्स लागतात. या अशा पद्धतीने मुंबईहून या बसेस आलेल्या आहेत आणि स्टेट लेवलच्या कॉम्पिटिशनमध्ये जे घोडे आणले जातात त्यांना लागणारं सर्व काही साहित्य प्लस जाताना त्यांची व्यवस्था ही सगळे अशा बसेसमधून केली जाते. मुद्दाम मी या चित्रावर फोकस करतो आहे. या बसचा नजारा तुम्हाला मी दुसऱ्या साईडनी पण दाखवणार आहे, जेणेकरून सामान्य लोकांना हे काहीच माहीत नसतं, ती थोडी तरी माहिती व्हावी या उद्देशाने. ही पहा, अशा पद्धतीने ही ॲनिमल ॲम्ब्युलन्स असते. अर्थात अशा बसेस बनवून घेतल्या जातात. जी मोठमोठी स्टड फार्म्स आहेत किंवा जे कोणी या व्यवसायात आहेत त्यांना इतकी सारी तयारी करावीच लागते. हा जो स्टाफ दिसतोय इन ब्ल्यू टी शर्ट, हा स्टाफ या बसेसच्या सोबतचा स्टाफ आहे. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला इंडोर स्टेडियमचा नजारा दाखवतो, जिथं आता आजच्या सकाळच्या कॉम्पिटिशन्स सुरू होतील. आणि गेले 3-4 दिवस एक उत्कृष्ट आयोजन असंच मी मानतो, कारण जवळपास रोज मी इथे हजेरी लावलेली आहे. आता आपण स्टेडियमकडे तर जाणारच आहोत, तथापि हा SP कॉलेजच्या ग्राउंडचा हा भाग पण तुम्हाला मी दाखवतो आहे. आज रविवारची सुट्टी असल्याकारणाने पहा, पलीकडं बरेचसे क्रिकेटचे ग्रुप आलेले आहेत. हे सगळे क्रिकेट शौकीन रविवारच्या दिवशी कदाचित काही छोट्या मॅचेस इथं नक्कीच असतील. शहराच्या मध्यवर्ती भागी टिळक रोडला पुणे शहरामध्ये हे SP कॉलेजचं ग्राउंड, ही बाजूची हिरवाई आणि हे जमलेले क्रिकेटचे संघ, आणि तिकडून आपण या इंडोर स्टेडियमचा हा नजारा तुम्हाला दाखवतो आहे. तयारी सुरू आहे सकाळच्या काही कॉम्पिटिशन्सची. एक एक घोडे, रेसर, हॉर्स रायडर्स जे आहेत ते सगळे आपल्या पर्टिक्युलर ड्रेसमध्ये एक एक जण जमा होत आहेत. आणि मग आता इथे हा माहोल सुरू होईल. आजचा मुख्य उद्देश तुम्हा सगळ्यांना या ॲनिमल ॲम्ब्युलन्स कशा पद्धतीने असतात, लक बाय चान्स एक डोअर उघडंसुद्धा आहे, त्यामुळं आतला नजारासुद्धा मी तुम्हाला दाखवू शकतो. आणि बस कशी आहे, तिची बांधणी कशा प्रकारे केलेली असते हे दर्शवण्यासाठी बसचा दुसरा भाग पण मी मुद्दाम दाखवतो.
अर्थात ज्या लोकांना माहिती आहे त्यांना यात काही अप्रूप वाटणार नाही, पण काही सामान्य लोक असतात ज्यांना हा काय प्रकार आहे याच्याविषयी काहीही माहिती नसते, आणि अशाच लोकांसाठी थोडीफार माहिती त्यांना व्हावी म्हणूनच हा व्हिडिओ. अशा पद्धतीने ही सगळी लोक राबत असतात. घोड्याची साफसफाई करण्यासाठी लागणारं घोड्याचा चारा, ही सगळं सकाळची वेळ यांची धावपळ सुरू असते. इमाने इतबारे ही लोक सगळी या आयोजनाचा हिस्सा आहेत, आणि प्रत्येक व्यक्ती इमाने इतबारे राबतो तेव्हाच असं मोठं आयोजन यशस्वी होऊ शकतं. दिग्विजय हॉर्स रायडिंग अकॅडमीचे सर्वेसर्वा सन्माननीय गुणेश पुरंदरेजी, जे की महाराष्ट्र असोसिएशन ऑफ इक्वेस्ट्रियन या संघटनेचे अध्यक्षसुद्धा आहेत, आणि त्या कॅपॅसिटीमध्ये जास्तीत जास्त धुरा त्यांच्या खांद्यावर आहे. हे इतकं मोठं आयोजन यशस्वीरित्या पार पडलेलं आहे. आज बहुतेक शेवटचा दिवस, किंवा काही एक्सटेंड झाल्या कॉम्पिटिशन्स तर उद्याचा एखादा दिवस वाढू शकतं. सुंदर सकाळची वेळ पहा, हा पक्ष्यांचा थवासुद्धा. अशा या रमणीय वातावरणात थोड्याच वेळात इथं या कॉम्पिटिशन्स सुरू होतील. आता ही ॲन्युअल ॲम्ब्युलन्स निघाली आहे. त्यांचं जे काही रुटीन असतं त्या पद्धतीने ही सकाळी सकाळी सगळी कामं चाललेली असतात. मित्रांनो, ॲनिमल ॲम्ब्युलन्स यासाठीच हा खास व्हिडिओ बनवला आहे. त्यातल्या त्यात हॉर्सेसच्या बाबतीत कशा पद्धतीने त्यांचं ट्रान्सपोर्टेशन होतं, किती त्यांची काळजी घ्यावी लागते, कारण अतिशय चांगल्या पद्धतीने या अशा घोड्यांची जे कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतात त्या घोड्यांची जोपासना केली जाते. अर्थात खूप मोठ्या संस्थेच्या या बसेस आहेत, मुंबईहून आलेल्या बसेस आहेत. या कॉम्पिटिशनमध्ये यांचे काही घोडे गेली 4-5 दिवस धावत आहेत. त्यांची इथे ते ज्या पद्धतीने निगा राखतात त्या पद्धतीनेच त्यांना सर्व काही मिळावं म्हणून त्यांच्यासोबतचा जे कोणी ॲटेंडंट असतात त्या घोड्याचे तिकडे, ते सगळे ॲटेंडंट या बसच्या बरोबर इथपर्यंत आलेले असतात, आणि म्हणूनच ते यथोचितरित्या कॉम्पिटिशनमध्ये कोणीही रायडर जरी त्याच्यावर बसला तरी ते साथ देतात. थोडासा ह्या आयोजनामध्ये काय कष्ट लागतात याचा सगळा उहापोह तुमच्या मनापर्यंत पोहोचवणं मला गरजेचं वाटतं. आयोजकांचे आभार मानणं शाब्दिक आभार मानून शक्य नाही आहे तेवढं, पण त्यांनी जे आयोजन केलं आहे ते खरंच सॅल्युटेबल आहे. हा संदेश मला समाजापर्यंत पोहोचवायचा आहे. एखादी अशी मोठी कॉम्पिटिशन त्याचं आयोजन करणं हे सोपं नसतं, हेच मला सांगायचं आहे. अनेक हात हे यशस्वी होण्यासाठी पडद्याच्या मागंसुद्धा राबत असतात. त्यामुळं गुणेश पुरंदरेजी, नरेंद्र पाटील, शशिकांत थोरात, मिसेस पूजा मोहिरे, अनिरुद्ध मोहिरे, अनिकेत, आशिष जाधव, तन्वी जाधव, वैष्णवी जाधव, अशा कितीतरी जणांची मला नावं घेता येतील. ह्या सगळ्या लोकांनी काही ना काही इथे योगदान दिलेलं असतं. वैभव कवडेजी फ्रॉम भोर, मिसेस अपर्णा धर्माधिकारी फ्रॉम पुणे, त्यांची मुलं जी काही आपली कॉम्पिटिशन असेल तेव्हा रायडिंगच्या त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये हिस्सा घेतात आणि नंतर एक चांगला व्हॉलेंटियर म्हणून सतत कामं करत असतात. या सगळ्या गोष्टी वाखाणण्यासारख्या आहेत, आणि मला ज्या निदर्शनास आल्या त्या सामान्य जनतेच्या मनापर्यंत पण असाव्यात. आणि नक्कीच असं जेव्हा काही आपल्या शहरामध्ये एखादी स्पर्धा अशी भरवली जाते तेव्हा कमीत कमी त्या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ आहे,
2 शेड्यूलमध्ये ही स्पर्धा असते, सकाळी 8 ते 11:30 आणि संध्याकाळी 4 ते 7:30. आपल्याला ज्या फेजमध्ये येणं शक्य आहे त्या फेजमध्ये अटेंड करणं, आपल्या जे लहान आपले रायडर्स आहेत ज्यांनी भाग घेतलेला असतो त्यांचा उत्साह द्विगुणित व्हावा याच्यासाठी जनतेनेसुद्धा प्रयत्नशील असणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण एवढ्या मोठ्या आयोजनानंतर एखादी कौतुकाची थाप रायडर लोकांना मिळणाऱ्या टाळ्या ह्या सगळ्या कष्टाचं हरण करू शकतात याच्यावर माझा तरी विश्वास आहे. थँक यू व्हेरी मच फॉर ईच अँड एव्हरी मेंबर ऑफ ऑर्गनायझिंग कमिटी इन्क्लुडिंग प्रेसिडेंट Gunesh Purandare and Secretary Narendra Patil ji. Many congratulations to you for such type of competitions which are held in Pune, particularly at SP College ground in this indoor stadium. And wish you all the best for your last day, maybe probably it will be last day of competition. Many best wishes to complete this episode. गुणेश पुरंदरेजी आणि सगळ्या टीमला, त्यांच्या दिग्विजय हॉर्स अकॅडमीला, कवी प्रवीश शो यूट्यूब चॅनलच्या लाख शुभेच्छा अर्पित करतो मी. आणि पुन्हा एकदा या ॲनिमल ॲम्ब्युलन्सवरतीच फोकस करून आपण हा व्हिडिओ इथेच थांबवूयात. मला असं वाटतं की सर्वसामान्य जनांना या व्हिडिओतनं बऱ्यापैकी या आयोजनाची, या आपल्या हॉर्सेसच्या बाबतीत ट्रान्सपोर्टेशन कसं होतं, त्यांच्या ॲम्ब्युलन्स कशा असतात याविषयी नक्कीच तुमच्या हृदयापर्यंत थोडीफार माहिती मी पोहोचवू शकलो आहे. सर्वांचे मनःपूर्वक आभार.